तर या सर्व पंचांच्या निगराणामध्ये सुरू असणारी ही आमदार चषकाची स्पर्धा पंचांचा ग्रीन सिग्नल कोणत्याही वेळेला आपल्याला येईल आणि त्यानंतर मात्र थरार सुरू होईल तो आमदार चषक 2024चा। आणि आमदार चषक म्हटलं तर या विभागातील मानाचा आणि सन्मानाचा हा चषक आहे। गेली 4 टर्म जर आपण पाहिलं तर पनवेल विधानसभेचं ज्यांनी नेतृत्व केलं, ज्यांच्या विश्वासावरती ज्यांच्या नेतृत्वावरती तमाम पनवेलकरांनी जो विश्वास दर्शवला, कळंबोलीकरांनी जो विश्वास दर्शवला आणि त्या विश्वासाचं प्रतीक म्हणून सलग चौथ्यांदा एक नवा इतिहास रचला गेला। आणि आदरणीय आमदार साहेबांची मात्र पुन्हा एकदा या पनवेल नगरीतून विधानसभेवरती नियुक्ती या तमाम पनवेलकरांच्या माध्यमातून केली गेली। तर जाऊयात मैदानाच्या दिशेने पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। लेट्स प्ले। नॉन स्ट्रायकिंग एंडला सुहास तर डावाची सुरुवात करण्यासाठी मात्र सर्वाधिक प्रभावी अस्त्र प्रदीप थोडासा शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळतोय शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये 30 यार्ड सर्कलला चेंडू ट्रॅव्हल करतोय। सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे। धावसंख्येचा श्रीगणेश या संघाविरुद्ध करताना जय भवानी विरुद्ध श्रीगणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली या दोन संघादरम्यानची लढत। कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा सर्वाधिक महत्वाचा नियम। आमच्या मॅच ऑफिशियल्स यांच्या निगराणीमध्ये सुरू असणारी ही स्पर्धा। यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू स्मॅश केलाय, क्षेत्ररक्षक गेलच्या खाली येतोय, चूक होणार नाहीये। लॉंग ऑफ खुला ठेवला, लालसर निर्माण केली। विकेट नंबर 1 सुहास बॅक टू द पॅव्हेलियन। आपल्या जाळामध्ये खरं तर एक ट्रॅप रचला गेला होता। सुहास याचा स्ट्रॉंग झोन जर आपण पाहिलं तर समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये मोठे फटके खेळण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातो आणि अगदी त्याच प्रकारचा ट्रॅप या ठिकाणी रचला गेला। थोडंसं लालसर निर्माण करणारा फ्लाइटेड चेंडू धीम्या गतीनं फेकला गेला। यावेळेला इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मात्र यासिन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि आल्या पहिल्या चेंडूला सन्मान देत कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतो। सिंगल धावफलकावरती आले। सिंगल वरती जास्त विश्वास दर्शवताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात, परंतु प्रदीपला फार काळ रोखणं कठीण आहे। हा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, पॉवर प्ले स्पेशलिस्ट फलंदाज आणि त्याच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येणं हे निश्चितच अपेक्षित असणार आहे त्या जयभवानी संघाला। यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता, खडून काढला, अक्षरशः थेट फेकी होणं अपेक्षित होतं। यष्टी रक्षकाला चेंडू गॅदर झाला नाहीये, परंतु जर का थेट फेकी झाली असती तर कदाचित या ठिकाणी फलंदाज हा थोडासा अडचणीमध्ये असू शकला असता। दैव बलवत्तर ठरतंय, धाव कंप्लीट केली जाते। तिसरी धाव या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल। 1 गडी बाद 3 नियंत्रित मारा। पहिल्या षटकामध्ये ज्या विश्वासानं चेंडू सोपवला गेला अजिशच्या हातामध्ये, त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी करत असताना अजिश मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। यावेळेला आडवा बॅटचा चेंडू खेळण्याचा मानस डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे। सिंगल धावफलकावरती येईल। दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे नाहीये। खरं तर प्रदीपचा जर आपण विचार केला तर प्रदीप ओळखला जातो मोठ्या फटक्यांसाठी, ज्याच्याकडून धावांच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारे मी म्हणेन की फारशी मिळकत पाहायला मिळत नाही। मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात आणि कदाचित ज्या पद्धतीचा त्याचा माइंडसेट आहे
या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर असेल, परंतु क्षेत्र तुम्हाला निवडावं लागेल. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ या रिझन मध्ये. तर उर्वरित फाईनचं क्षेत्र जे प्रदीपचं सर्वाधिक मी म्हणेन फेवरेट झोन ओळखला जातो, त्या झोन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. अन्यथा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आला तर कव्हरच्या रिझन मध्ये किंवा पॉइंट रिझन मध्ये बॅकवर्ड पॉइंटला देखील त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेत. कदाचित या शेवटच्या चेंडूवरती थोडासा बचावात्मक पवित्रा गोलंदाजाचा पाहायला मिळेल. पंचांशी सल्ला मसलत करत असताना 5 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला होता. गती परिवर्तन कमालीचं राहिलं या षटकामध्ये. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर एंडकडे आहे प्रदीप, ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मात्र कमालीची राहिली आहे. 2 धावा होत आहेत शेवटच्या चेंडूवर कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं होतंय समाप्त आणि धावा मात्र धावफलकावर 1 गडी बाद 6 धावा. म्हणता येईल जयभवानी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध श्री गणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली या 2 संघादरम्यानची लढत. पहिल्या फेरीतील दुसरा सामना असेल. अर्थातच परेश 11 मागील आठवड्याचा मेगा फायनलिस्टचा संघ, द्वितीय क्रमांकाचा मानकरी आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र माऊली 11. तर दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर आपण लगेच टॉससाठी इथे उपलब्ध व्हायचं आहे. दुसरं षटक घेऊन स्वतः संघनायक कैलास या ठिकाणी गोलंदाजाच्या मार्कवरती. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन पाहायला मिळालाय. खरं तर यावर्षीच्या आणि गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये कैलास यांची कामगिरी गोलंदाजीमध्ये कमालीची राहिली आहे. अगदी लेदरचं क्रिकेट असो, टेनिसचं क्रिकेट असो, पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट असो, किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातील मानाच्या आणि सन्मानाच्या विविध स्पर्धा असो, या खेळाडूला गतवर्षी प्रचंड मागणी राहिली आहे. परफॉर्मन्स देखील कमालीचा राहिला आणि तोच खेळाडू यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फ्लायटेड चेंडू करणं ही खरं तर ओळख आहे धीम्या गतीचे चेंडू. वेग फारसा नाहीये कैलासकडे, परंतु ज्या गतीनं गोलंदाजी करतायत, अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करत असताना फलंदाजाच्या पायांमध्ये बेड्या टाकण्याचं काम हे पहिल्या 2 षटकांमध्ये आघाडीचे गोलंदाज करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. प्रदीपचं जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहणं हे संघासाठी जमेची बाजू असणार आहे. यासिन देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे, परंतु इथे मात्र मिसकम्युनिकेशन पाहायला मिळतंय. इथे कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन नाही आहे. थोडीशी नाराजी जरूर व्यक्त करतोय, परंतु प्रदीपकडनं तुम्ही दुसऱ्या धावेची अपेक्षा करणं कुठेतरी मी म्हणेन अंगलट येत आहे आणि फलंदाज यासिन धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. तर या ठिकाणी नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश आपल्याला पाहायला मिळतात. आय थिंक सतीश टेंबे. या ठिकाणी आणखीन एक नियम आपल्यापर्यंत नक्कीच येतोय की विकेट वरतून कोणी रनिंग बिटवीन द विकेट करायचे नाही. यावेळेला रिव्हर्स बॅटिंग केलाय. पॉइंटच्या रिझन मध्ये चांगला चेंडू त्या ठिकाणी गॅदर केला जातोय. आजिश आहेत, आय थिंक ज्या आजिशनं पहिलं षटक हाताळलं होतं, पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. तर
नक्कीच या ठिकाणी विनंती असेल खेळाडूंना की आपण थोडंसं विकेटच्या बाजूनं रनिंग बिटवीन द विकेट करताना आपण विकेटच्या बाजूनं रनिंग बिटवीन द विकेटसाठी आपण प्रयत्नशील राहायचं आहे. विकेटवरून कोणीही धावू नये. 2 वेळा आपल्याला पंच पॅनल्टी या ठिकाणी वॉर्नआउट करतील आणि त्यानंतर मात्र आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची आपण दक्षता घ्यायची. तर डावखोरे हाताचा फलंदाज सतीश टेंबे इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. एक चांगली रणनीती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण LIG एंडकडनं गोलंदाजीचा मारा होतोय ज्याकरता डाव्या हाताचे फलंदाज हे उपयुक्त पर्याय ठरू शकतात आणि याच कारणास्तव सतीशला प्रमोट केलं गेलंय. परंतु सतीश रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करतायत. अगदी जणू एखादा उजव्या हाताचा फलंदाज ज्या प्रकारे स्वीप करतो त्या पद्धतीचा हा फटका पाहायला मिळालाय. सिंगल धाव फलकावरती आली आहे आणि या सिंगलनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये. धाव फलकावरती येत आहेत 10 धावा. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेले त्यांच्या माहितीस्तव चालू सामना हा पहिल्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. श्री गणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली विरुद्ध जय भवानी स्पोर्ट्स क्लब कळंबोली या 2 संघादरम्यानची ही लढत जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला श्री गणेश संघानं. यावेळेस मात्र फ्लाइट चेंडू होता. पंचांकडे लाऊड अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. पॅडल स्वीप करण्याच्या प्रयत्नात लाईन पूर्णतः मिस केली. मधल्या एसटीच्या समोर सापडतोय आणि सर्वाधिक महत्वाची विकेट प्रदीप मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 विकेट्स आपल्या नावावरती केल्या. धावाच्या स्वरूपामध्ये एक सांघिक सफलता त्यानंतर पायचीच्या स्वरूपामध्ये एक विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करत असताना जी आपल्या गोलंदाजीची लय आहे जी धार आहे ती मात्र दर्शवताना संघनायक कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एक चांगलं उदाहरण आपल्याला या ठिकाणी नक्कीच पेश करताना पाहायला मिळतं जेणेकरून येणाऱ्या आघाडीच्या ड्रेस कोड कंपल्सरी हा नियम. येस टी शर्टसाठी तब्बल 5 आणि ट्रॅकसाठी 2 धावांची पॅनल्टी असणार आहे. ब्लॅक किंवा ब्ल्यू या 2 कलर्समध्ये तुम्हाला ट्रॅक या ठिकाणी नक्कीच परिधान करावे लागतील. हां येस या ठिकाणी पहा आणखीन एक करेक्शन आहे की सर्व संघाचा ड्रेस कोड हा सेम असायला हवा. तर विकेट आली आहे. आणखीन एक विकेट मनीष आणि पर्याय नव्हता मनीषकडे. आल्या मोठा फटका खेळण्या व्यतिरिक्त पर्याय मनीषकडे नव्हता त्यामुळे मोठा फटका खेळण्याच्या नादात आणखीन एक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला 4 गडी बाद. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा. गेले थोडीशी खराब सुरुवात म्हणता येईल. बिकट अवस्था म्हणता येईल. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. आघाडीचे 4 महत्वाचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. यासीन धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यानंतर मात्र फलंदाजीला काहीतरी उतरती कळा लागल्याची चिन्ह आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मनीष ज्या खेळाडूकडनं नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात जो संघाचं संघ नेतृत्व करतोय परंतु आल्या दबाव आणि तो दबाव मात्र झेलू शकला नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती सर्वाधिक महत्वाची विकेट या ठिकाणी मिळाली आणि त्यानंतर मात्र
कमालीचा कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळाला. परंतु यावेळेला सतीश आडवा बॅटनं चेंडू भिरकावतोय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करणार. आणखीन एक विकेट येतोय. विकेट नंबर 5. 5वा फलंदाज गमावलाय. तो फलंदाजी करणाऱ्या चिबवानी स्पोर्ट्स कळंबोली संघानं. अजय 5वा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. जवळपास निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला विश्राम करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि अवघ्या 13 चेंडूंचा खेळ झाला. नवीन गोलंदाज रोशन या ठिकाणी या बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. रोशननं पहिला जेल टिपला होता. पहिली विकेट त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली होती. परंतु इथे मात्र मोठा फटका, जोरकस प्रहार. परंतु याही चेंडूवरती फारसं काही मिळणार नाहीये. नो चेंडूचा इशारा आलाय पंचांचा आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र दोनही फलंदाज या ठिकाणी परतत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. खरं तर प्रदीप मैदानावरती असताना त्याच्याकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाते. परंतु प्रदीप या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती ऑलमोस्ट झेल कंप्लीट केला गेला होता. परंतु ज्यावेळेला तुम्ही साईड चेंज करता त्यावेळेला पंचांना तशी सूचना देणं गरजेचं असतं. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू आडवा बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर जाणारा चेंडू पंचाने अवांतर चेंडू घोषित केला आणि या अवांतर धावसंख्येच्या मदतीनं का होईना संघ मात्र जाऊन पोहोचलाय 5 गडी बाद 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती आल्यात. या धावसंख्येला कुठेतरी 40च्या पार घेऊन जाण्याचा प्रयत्न. कारण ज्या प्रकारच्या गोलंदाजीची धार आहे, अगदी या संघाचा जर आपण विचार केला तर आघाडीचे प्रमुख असे काही गोलंदाज आहेत की जे या धावा डिफेंड करू शकतात. त्यांच्या गोलंदाजीमध्ये ती धार आहे. परंतु त्याकरता धावफलकावरती धावा उभारणं गरजेचं आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतं. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज आहे बंटी सोळ. बंटीनं आल्या आल्या कलात्मक फटके, मोठे फटके दाखवण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि बंटीकडनं नेहमीच आपण तळातील फलंदाज आहे. अपेक्षा नेहमीच या खेळाडूकडनं मोठ्या असतात आणि आजही आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी करताना या महत्वपूर्ण धावा तो धावफलकावरती उभारतोय. एखादा मोठा फटका हा फलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा जरूर असेल. यावेळेला डीप मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू तैनात करणार, उचलणार, फेकणार. तोपर्यंत मात्र या ठिकाणी आणखीन एक दुहेरी स्वरूपाची धाव. अक्षय थोडासा शारीरिक थकवा जरूर जाणवतो नॉन स्ट्रायकिंग एंडला. अक्षय देखील गोलंदाजीच्या युनिटमधील आणखीन एक प्रभावी अस्त्र आहे. सतीश टेंबे आहेत, त्यानंतर स्वतः संघनायक अर्थातच मनीष आहेत. म्हणजे गोलंदाजी कमालीची राहिली आहे. जर का ही धावसंख्या कुठेतरी 40 किंवा 40च्या आसपास घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र कव्हरच्या वरून चेंडू खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे अतुल, चूक होणार नाहीये. कंप्लीट केला जातोय झेल आणि बंटीची महत्वाची विकेट या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. धावा न्यू बॅटर अर्जुन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुनाप्रमाणे चेंडूचा वेध घ्यावा लागेल. अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती जर का फटक्या केली जाणाऱ्या गोलंदाजीचा परंतु इथे देखील लाऊड अपील आहे आणि पंच बोट उंचावतायत आणि फलंदाज मात्र आणखीन एक 7वा फलंदाज या ठिकाणी गमावला जात आहे. 7 गडी बाद 18 धावा धावफलकावर.
ठिकाणी गमावले गेलेत. अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्या सध्याची वाद पाहतोय. याही वेळेला मोठा फटका. 5 जय भवानी संघाच्या सर्वच आघाडीच्या फलंदाजांना एक चूक मैदानाच्या आतमध्ये केली की येणारा प्रत्येक फलंदाज यानं षटकारावरती विश्वास दर्शवला. क्रिकेट हे केवळ षटकार चौकारांचा खेळ नसून सिंगल डबल देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. यासीनची धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट गमावल्यानंतर एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल घेताना पाहायला मिळाला नाही. प्रदीपनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मनीषनं आल्या आल्या मोठा ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सतीशच्या बाबतीतही तेच होताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर बंटी जो एकेरी दुहेरी धावा खूप चांगल्या पद्धतीने खेळत होता, याही फलंदाजाला आपला मोह आवरता आला नाहीये. या दरम्यान विनंती असेल, पुढील होणारी लढत अर्थातच पहिल्या फेरीतील दुसरा सामना असेल जो परेश 11 विरुद्ध माऊली स्पोर्ट्स कळंबोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. अगदी पहिल्या षटकाच्या शेवटी आम्ही आपल्याला सूचित केलं होतं, त्यानंतर चौथ्या षटकाच्या सुरुवातीला आम्ही आपल्याला सूचित करत आहोत की नाणेफेकीचा कौल हा इनिंग ब्रेकच्या दरम्यानच केला जाईल. त्यामुळे आपली उपस्थिती या ठिकाणी असणं गरजेचं आहे. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला विनंती आहे, जर आपण आला असाल, आपले प्रतिनिधी जर या ठिकाणी आले असतील तर मात्र आपण संपर्क करायचा आहे. पहा कैलास स्वतः संघनायक शेवटचं षटक घेऊन कॉन्फिडेंटली या ठिकाणी गोलंदाजी करत असताना धावा फलकावरती 7 गडी बाद 18 धावा. लोकेश आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत ॲज अ स्कोरर. कळंबोलीतील आणखीन एक ऑफिशियल स्कोरर. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. मिसकम्युनिकेशन दोन्ही खेळाडूंमध्ये. अक्षय कोणत्याही प्रकारे धावेसाठी इंटरेस्टेड नव्हता आणि वैष्णव मात्र धाव घेण्यासाठी पुढे सरसावला. आणखीन एक विकेट गमावली. 8वा फलंदाज गमावला गेलाय आणि नवीन फलंदाज आदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. आदी मोठे हा खेळाडू नक्कीच मैदानाच्या दिशेनं थोडंसं शांत वातावरण. पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 18 धावांना कुठेतरी आता शेवटच्या 4 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जातील. अक्षय मात्र प्रयत्न लगातार 3 चेंडूवरती 3 मोठे प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळाले. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी आहे कैलासची, मी सुरुवातीलाच म्हटलं की वेग फारसा नाहीये. अचूक दिशावरती अचूक टप्प्यावरती मारा करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो आणि तीच ओळख तमाम क्रीडा रसिकांना पटवून देत असताना फ्लायटेड चेंडू करणं, धीम्या गतीचे चेंडू करणं, फिंगर्स रोल करणं, फलंदाजांना सातत्यानं संभ्रमामध्ये ठेवणं, या प्रकारची गोलंदाजी. परंतु इथे मात्र जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, मात्र चेंडू जात आहे डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. अक्षयच्या बॅट मधून येतोय षटकार. तर पहिला दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. खरं तर आमदार चषकातील हा पहिला षटकार आहे. पहिल्या षटकाराची नोंद अक्षयच्या बॅट मधून. आणि अशा प्रकारचे फटके हे नक्कीच सातत्यानं तुम्हाला मैदानावरती साकारावे लागतील. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बरंचसं अंतर कव्हर करतोय. कमालीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि तितका सुरेख झेल होतोय कंप्लीट. आणखीन एक विकेट. अर्थातच 10वा फलंदाज 9वा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आणि ही शेवटची जोडी यावेळेस मात्र मैदानावर. चला, परेश 11 संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल, ही शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अर्थातच 9 विकेट्स गमावल्या गेल्यात. कैलास आतापर्यंत
खमारीची गोलंदाजी राहिली. कैलासांच्या गोलंदाजीचं पृथक्करण नक्कीच आपल्या समोर मांडलं जाईल. कदाचित इथे डेंजर एंडकडे होता फलंदाज. 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. परेश 11 संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर माऊली संघाचे संघनायक दोनही संघनायक इथे उपलब्ध आहे. चेंडूचं परीक्षण केलं जात आहे. नाणेफेकीचा कौल होईल तोपर्यंत मात्र आपल्याला मिळते अवधी. जाऊयात सुमधुर संगीतासाठी SK साऊंड अँड इव्हेंट्स अर्थातच DJ मॉन्टी यांच्याकडे. बॅड लाईटचा कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होऊ नये जेणेकरून षटकांची संख्या आम्हाला कमी करावी लागेल. त्यामुळे सर्व संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपल्याला जो दिलेला निर्धारित वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण सामना सुरू करायचा आहे. आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवायची आहे. तर दोनही संघनायक इथे उपलब्ध आहेत. ड्रेस कोड कंपल्सरी ही स्पर्धेची नियमावली आहे. कंपल्सरी ड्रेसिंग. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये परेश 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मागच्या आठवड्यामध्ये मेगा फायनलिस्ट हा संघ होता उपविजेते पदावरती. या संघाला मात्र आपण नक्कीच समाधान मानताना पाहिलं. परंतु ज्या पद्धतीचा खेळ झाला परेश 11 संघाचा पहिल्या स्पर्धेमध्ये आय थिंक सेमीफायनल पर्यंतची मजल क्वार्टर फायनल पर्यंतची मजल या संघाने मारली होती. दुसऱ्या स्पर्धेमध्ये ज्या उणिवा होत्या पहिल्या स्पर्धेतील त्या भरून काढत असताना या संघानं मात्र मेगा फायनलचं तिकीट आपलं कन्फर्म केलं. आणि त्यानंतर मात्र या तिसऱ्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी राहील याकडे तमाम क्रीडा रसिकांची नजर आहेत. बऱ्याचशा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कमेंट्स आल्या होत्या की परेश 11 संघाचा सामना कितवा आहे. तर होय, पहिल्या फेरीतील दुसरी लढत ही परेश 11 संघाची असणार आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र माऊली संघाचा नेहमीच मी उल्लेख करताना म्हणतो की हा संघ एक धक्कादायक निकाल लावण्यासाठी मानला जाणारा संघ आहे. अगदी मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करण्याची धमक या संघामध्ये आहे. आणि ज्यावेळेला हा संघ मैदानावरती असतो त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या मनामध्ये नक्कीच धडकी भरवण्याची धमक असलेला हा संघ आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकूणच जर धावसंख्येचा विचार केला पहिल्या सत्राचा खेळ ज्यावेळेला समाप्त झाला धावा धावफलकावरती 26 पाहायला मिळालं. 27 धावांचं लक्ष आहे. येणारी 24 चेंडूवाडी 27 धावांची गरज. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. आणि येस मैदानाच्या आतमध्ये दोनही सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. परेश 11 संघानं झालेला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय. निर्णयाची अपेक्षा आपण जरूर करणार आहोत. रणनीती असेल बरेचसे युवा चेहरे याही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हेच कारण आहे की या संघाची जी उत्तरोत्तर वाटचाल आहे कळंबोली क्रिकेटमध्ये ती मात्र कमालीची राहिली आहे. आमदार चषक 2024 ची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. गॅलेक्सी स्पोर्ट्स कळंबोली आयोजित आमदार चषकाची ही स्पर्धा. आणि या दरवर्षीप्रमाणे हे 8वं वर्ष आहे. जी माहिती आमच्यापर्यंत या ठिकाणी येते की गॅलेक्सी स्पोर्ट्स आयोजित कळंबोली चषक 2024 हे 8वं वर्ष. 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक आकर्षण म्हटलं तर मालिका वीरासाठी दिली जाणारी स्पोर्ट्स बायसिकल ही या स्पर्धेचं आकर्षण ठरते आहे. जमीरजी शेख साहेब अर्थातच बबलू शेठ यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा. यावेळेला आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि त्याच्या समवेत मात्र आपण पाहिलं तर फलंदाज गणेश.
गणेश घोलप आणि रोशन ही सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये असणारी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला ऑन साइडला मोठा फटका. नो मॅन्स लँड मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरचं अंतर क्षेत्ररक्षक कव्हर करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा. इथे पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय. बाउंड्री रूफ जो या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे ना, त्या बाउंड्री रूफला कोणत्याही प्रकारे जर चेंडू स्पर्श करेल तर मात्र तो चौकार घोषित केला जाईल. तर या ठिकाणी मात्र चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. गणेशनं मात्र आपला दमखम फलंदाजीचा जरूर दाखवला गेलाय, परंतु अक्षय ते मात्र डॉट बॉल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस होता फलंदाजाचा. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावफलकावरती उभा राहायचा हा मानस या दोनही आघाडीच्या फलंदाजांचा नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्येचं लक्ष फार मोठं नाहीये, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात दमदार होणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण आपण नेहमीच म्हणतो की वेल बिगिन इज अ हाफ डन, आणि सुरुवात जर तुमची दमदार असेल तर मात्र तुमचा सामन्याचा निकालही तितकाच महत्वाचा आहे. यावेळेला मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी सिंगल या ठिकाणी धावफलकावरती नक्कीच घेण्याचा प्रयत्न होतोय. खरं तर आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवण्याचा माणूस होता. गोलंदाज सिंगल धावफलकावरती आले आणि एकेरी स्वरूपाच्या धावेने संघ 7 या धावसंख्येवरती पोहोचतो. एक चांगली सुरुवात आहे. एक चौकार वगळता गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या नीटचा पट्ट्यामध्ये येत नाही. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 8 धावा धावफलकावर. सुरुवात दमदार राहिली आहे. श्री गणेश स्पोर्ट्स क्लब विरुद्ध जय भवानी या दोन संघादरम्यानची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अर्थातच परेश 11 संघानं परेश 11 विरुद्ध माऊली या दोन संघादरम्यानची पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र आदित्यप्रिया लॉजिस्टिक आणि या शिवस्वराज्य या दोन संघादरम्यानची लढत असेल. त्यानंतर चौथा सामना अर्थातच स्वर्गीय रणजित कटेवाडील डीजे किंग्स स्मॅश जय मल्हार विरुद्ध साईनाथ या दोन संघादरम्यानची लढत असेल. पाचवी लढत संघर्ष बी विरुद्ध जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए, आणि 6वी लढत आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील असेल संघर्ष ए विरुद्ध पीडीसी 11 कळंबोली या संघादरम्यान. ड्रेस कोड कंपल्सरी हा सर्व संघांसाठी सर्वाधिक महत्वाचा नियम असेल. एकाच रंगाचे वेश परिधान केलेले तुमचे सर्व खेळाडू असणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा मानस सिंगल धावफलकावरती आले. दोनही खेळाडूने ओळखलंय की इथे मात्र आता घाई गडबड नाहक करण्याची गरज नाहीये. सुरुवात दमदार आहे. विजयासाठी लक्ष 24 चेंडू आणि 27 धावांचा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 धावा धावफलकावरती आल्यात. या सिंगलनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये. धावा धावफलकावरती आहेत त्या बिनबाद 10 धावा. गणेश ऑन स्ट्राईक. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस गरज होती का? लक्ष फार मोठं नाहीये. सिंगल डबलनं हे लक्ष नक्कीच गाठलं जाऊ शकतं. ध्येय उद्दिष्ट गाठलं जाऊ शकतं. परंतु क्रिकेट म्हटलं ना तर हल्ली मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपल्याला एकच
गोष्ट आपल्या लक्षात येते की प्रत्येक फलंदाज हा मोठ्या फटक्यांसाठी जातो. मोठे आकर्षक फटके खेळणं याचंच नाव क्रिकेट आहे. जणू ही संकल्पना सध्याच्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी 6 चेंडू 6 धावांची गरज असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न फलंदाज करताना पाहायला मिळत नाही, तर पहिल्या चेंडूवर षटकार लगावून सामना संपवायचा या मानसिकतेनं बरेचसे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये मोठ्या फटके जरी आकर्षक वाटत असले तरी संघाचा विजय साकारण्यासाठी सिंगल डबल्स या देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. यावेळेला सन्मान दिलाय चेंडूला. कदाचित हे शब्द त्यांच्या कानावर पडलेत की काय. पहिल्या 2 चेंडूसाठी जर आपण पाहिलं तर गणेश थोडेसे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगल कन्वर्ट केली आहे. हाच प्रयत्न पहिल्या 2 चेंडूंवरती झाला असता तर 3 चेंडूमध्ये 3 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळाल्या असत्या. जर तर हे क्रिकेटमध्ये जास्त करून या शब्दांना फारसा महत्त्व नसतं, परंतु जर तर शिवाय क्रिकेट देखील तुम्ही या ठिकाणी नक्कीच कन्सिडर करू शकत नाही. त्यामुळे जर तर हा महत्वाचा फॅक्टर आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, गॅपमध्ये चेंडू ढकलला गेलाय. सतीश ऐवजी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र दुसऱ्या षटकामध्ये मनीषचा वापर केलाय. खरं तर डेथ ओव्हरमध्ये मनीषला आपण जास्त करून गोलंदाजी करताना पाहतो, परंतु इथे मात्र आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय. खऱ्या अर्थानं ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा पाहतोय ते सन्माननीय जमीर बशीर शेख साहेब, माझे जिल्हा सचिव उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली गॅलेक्सी स्पोर्ट्स कळंबोली आयोजित आमदार चषक 2024 ची ही स्पर्धा आणि त्या स्पर्धांचा मात्र दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील पहिली लढत आपण इथे पाहतोय. जमीर शेख साहेबांचा नुकतंच शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतं आणि त्यांच्यासमोर त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्ञानी सिंग असतील, अजहर शेख असतील, बाबू चव्हाण असतील, विद्यानंद झा असतील आणि सालार शेख साहेब असतील, यांनी देखील खूप सारी मेहनत या स्पर्धांसाठी घेतली आहे आणि त्यांची जी मेहनत आहे ती मेहनत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सलग 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळते आणि आमदार साहेबांच्या नावानं खेळवली जाणारी ही स्पर्धा गेली 8 वर्ष एक बहुचर्चित मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून या कळंबोली क्रिकेटमध्ये या स्पर्धेचं नेहमीच बोलबाला राहील आहे आणि त्या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक जमीरजी शेख साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन. पहिल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहिल्या 13.6च्या सरासरीनं धाव संख्येचा पाठलाग केला गेलाय. विजयासाठी लक्ष्य 27 धावांचं म्हणजे अजूनही येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह. खरं तर आडव्या बॅटनं चेंडू खेळायचा होता ऑन साईडला. इथे अपील आहे, परंतु हे अपील कशा संदर्भात आहे हे पंचांची सल्ला मसलत केला जाईल. विकेटवरून धावताना काही नियम आहेत, विकेटच्या बाजूने तुम्ही धावणं अपेक्षित आहे आणि कदाचित याच अनुषंगानं ही अपील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पंचांच्या निर्णयाची आपण जरूर या ठिकाणी वाट पाहणार आहोत. एक रन. तर या एका धावेनं संघ थोडासा 14 या धावसंख्येपर्यंत मजल मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही वेल सेट बॅट्समन 2 षटका मैदानावरती उभे आहेत. पुन्हा एकदा अक्षयच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरा आणि सांघिक 3रं षटक हातात असताना फिरकीचा जादूगर म्हणून नक्कीच अक्षय पुजारेची ओळख आहे. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू दोन्ही दिशेला वळवणे. खरं तर 12 चेंडू 14 धावा हे फार मोठं लक्ष नाही आहे, परंतु या लक्ष्याला जर विजयामध्ये परावर्तित करायचं असेल तर मात्र तुम्हाला मेहनत या मैदानावरती करावी लागेल आणि ती मेहनत करताना अक्षय मात्र आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला रोशन आहेत. यावेळेला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चूक होतीये, बंटी कडून होतीये चूक आणि आता मात्र चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स 4 धावांसाठी.
जबरदस्त दबाव निर्माण केला होता या षटकामध्ये, परंतु बंटीकडून एक चूक होते आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो चुकीला माफी नाही, आणि इथे हा जर का चौकार रोखता आला असता, खरं तर जेलसाठी गेला होता बंटी आणि त्यामुळेच कदाचित चेंडूचा अचूक अंदाज त्याला आला नाहीये. त्याच्या समोर चेंडू जमिनीवरती लँड झाला आणि त्यानंतर मात्र तो चेंडू कंट्रोलमध्ये ठेवणं हे भल्या भल्या क्षेत्ररक्षकांसाठी थोडंसं चॅलेंजिंग असतं आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. चौकार आला, थोडंसं फास्ट करायचं. अक्षय सरदे या स्पर्धेसाठी मात्र खूप सारी मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतात. ॲज अ मॅच ऑफिशियल देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ते थोड्याच वेळात इन ॲक्शन पाहायला मिळतील. प्रभात अंबोरे असतील, अमन लोहिया असतील, सुरेश मुनीम असतील आणि अक्षय सरदे असतील, हे मॅच ऑफिशियल्स आहेत. एक पंचांचं पॅनल देखील आता तयार झालंय आणि हे चांगलं आहे. आणि हे सर्वच्या सर्व क्रिकेटर्स आहेत. सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे हे सध्याच्या घडीला प्रत्येक संघामध्ये खेळणारे हे मॅच ऑफिशियल्स आहेत, त्यामुळे क्रिकेटचं जबरदस्त नॉलेज त्यांच्याकडे आहे. आणि आता पंचांच्या क्षेत्रामध्ये देखील हे पॅनल त्यांनी तयार केलंय. एक चांगली गोष्ट खळंबोली क्रिकेटला इम्प्रूव्ह करण्यासाठी जरूर पाहायला मिळते, कारण असे मॅच ऑफिशियल्स ज्या वेळेला तुमच्याकडे असतील ना, त्यावेळेला मात्र डिसिजन अर्थातच जे निर्णय आहेत ते निर्णय मात्र पारदर्शक असतील. आणखीन एक सिंगल धाव फलकावरती येते. 23 धावा आल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज. असताना अशा प्रकारचे अनेक सामने सतीशने आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत आणि इथून जर का या सामन्यामध्ये पकड निर्माण करायची असेल, परंतु यावेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तैनात. झेल कंप्लीट केला जातो. पहिल्या 2 चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिला फलंदाज गमावलाय तर श्री गणेश संघाला. आयोजित आमदार चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि ज्या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक सन्माननीय जमीर शेख साहेबांना आपण नुकतंच स्क्रीनवरती पाहिलं. या मुख्य मंचावरती थोड्याच वेळाने सन्माननीय पाहुण्यांचा मात्र शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. येणारे 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 दर्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
तर एकूणच धावसंख्येचा विचार केला तर धावा तर रेडरने 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. सतीश सिंगल रोखणं गरजेचं आहे. सिंगल सेव्हिंग पोझिशन मध्ये एखादा खेळाडू जर का या ठिकाणी तैनात केला गेला तर देखील सामन्यामध्ये दबाव निर्माण केला जाऊ शकतो आणि कदाचित या ठिकाणी मात्र स्ट्राईक चेंज झाली आहे आणि ज्या ज्या वेळेला स्ट्राईक चेंज होते ना त्या वेळेला मात्र मोठा विध्वंस फलंदाजाच्या माध्यमातून जरूर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. खरं तर येणाऱ्या फलंदाजावरती दबाव निर्माण करण्यासाठी आहे ना तुम्हाला त्याला सातत्यानं स्ट्रायकिंग एंडवरती ठेवणं गरजेचं आहे. गणेशकडे प्रचंड अनुभव आहे. त्याच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत. कुठेतरी मी म्हणेन श्री गणेश संघाच्या संघनायकांना आता सुटकेचा निश्वास सोडला असेल की 4 चेंडू 4 धावांची गरज असताना गणेश सारखा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ही संघासाठी कुठेतरी मी म्हणेन की थोडीशी कमकुवत बाजू होती. परंतु गणेशचं पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती येणं आता संघनायक थोडासा शाश्वत झाला असेल की होय आता गणेश स्ट्रायकिंग एंडवरती आहे त्यामुळे सामना फिनिश करण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. 24 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. यावेळेला मात्र यासीन सिंगल सेव्हिंग पोझिशन मध्ये डेंजर एंडला आहे फलंदाज. इथे मात्र काय घडतंय ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की सिंगल सेव्हिंग पोझिशन ही सर्वाधिक महत्वाची आणि तेच काम करताना यासीन महत्वाची विकेट मिळवतोय. फलंदाज गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची अजूनही गरज आहे. आता एक नवीन ऊर्जा एक नवी उमेद एक नवे ताकद या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आहे. जयभवानी संघ मी सुरुवातीला देखील म्हटलं की या संघाच्या गोलंदाजी युनिटमध्ये ती धार आहे आणि खास करून सतीश टेंबे सारखा गोलंदाज जर का तुमच्या भात्यामध्ये असेल तो शेवटचं. खरं तर मनीषला आपण शेवटचं षटक हाताळताना बऱ्याच वेळेला पाहतो. मनीष हा देखील एक उत्तम पर्याय या शेवटच्या षटकामध्ये ठरू शकला असता परंतु मनीषनं दुसरं षटक हाताळलं. अक्षय भुसारीनं तिसरं षटक हाताळलं आणि पर्याय 4थ्या षटकामध्ये आपल्याला सतीश टेंबे नावाचा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाला. अद्यापही जर पाहिलं तर सिंगल रोखण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये. मागच्या चेंडूवरती जी रणनीती आखली गेली कारण धावा तुमच्याकडे फारशा नाहीये. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी 2. कारण जर का धावसंख्येची बरोबरी झाली तर मात्र नाणेफेकीच्या बळावरती विजेता संघ घोषित केला जाईल आणि हेच डिस्कशन आपल्याला मनीष आणि सतीश यांच्या दरम्यान पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय सिंगल सेव्हिंग पोझिशन सिलिम मिड ऑफला. अगदी त्याच वेळेला सिलिम मिड ऑन रिझन मध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं आणखीन एक क्षेत्ररक्षक आपल्याला अतिरिक्त हा नक्कीच पाहायला मिळेल का. एक अतिरिक्त खेळाडू तुम्ही बाउंड्री लाईन वरचा नक्कीच 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊ शकता. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होणार नाहीये आणि फलंदाज बाद. अजित कोणत्याही प्रकारे स्ट्राईक न करता कदाचित तो पॉपिंग क्रीजच्या बाहेर राहिला आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. नाही तर 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी 1 धाव. 6 चेंडू 4 धावांचा हा सामना होता आणि इथे मात्र गोलंदाजाकडे फारसे विकल्प नाही आहेत. निर्धाव चेंडू फेकणं अन्यथा विकेट मिळवणं हे 2 पर्याय गोलंदाजाकडे आहेत आणि जर या 2 पैकी एक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये झाली ना तर सामना नक्कीच या ठिकाणी पहा शनिवारच्या लॉट मध्ये रोमांच भरपूर आहे.
आपण म्हणतो ना की जसं साऊथच्या मूवीमध्ये मारधाड भरपूर असते, आता कळंबोली क्रिकेटमध्ये शनिवारी मारधाड आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अगदी सिंगल सेव्हिंग पोझिशनमध्ये आता 2 खेळाडू ऑफ साईडला, ऑन साईडला 1 खेळाडू, त्यानंतर आणखीन एक अतिरिक्त प्रोटेक्शन. आता संघनायकानं पूर्ण ताकद लावली आहे, कारण हा चेंडू निर्धाव येणं. परंतु फलंदाज अतुल दाते सारखा अनुभवी फलंदाज. इथे मात्र काय घडतं मैदानाच्या आत, आणि हा सामना पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहणार आहोत. मैदान जोपर्यंत सामना डिक्लेअर होणार नाही, मैदान कोणी सोडू नका. पंचायतच्या निर्णयाची आपण नक्कीच या ठिकाणी वाट पाहणार आहोत. पुन्हा एकदा सर्व खेळाडू आपापल्या नियोजित जागेवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतात. याचाच अर्थ क्रिकेटच्या आपल्या काही नियमावली आहेत. मनकट विकेटसाठी नवीन सुधारित नियमावली अनुसार आपल्याला सर्वप्रथम पंचांना वॉर्नआउट करावं लागतं की हा खेळाडूंना चेंडू रिलीज करण्या अगोदर मैदान सोडायचं नाहीये. पहिला सामना रोमांचक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. चला खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये. संजय प्लीज, कोणत्याही खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये. तर एक छोटासा ब्रेक आपण जरूर या ठिकाणी घेऊयात, कारण पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत देतील आणि त्यानंतर मात्र सामना पुन्हा एकदा सुरू होईल. परंतु तुर्तास जर इक्वेशन आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि विजयासाठी 2, तर बरोबरीसाठी 1 धावेची आवश्यकता. तर 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना अतिशय रंगतदार आपल्याला पहिलाच पाहायला मिळाला. थोडासा वेळ अतिरिक्त घेतला गेला या सामन्यामध्ये, परंतु ज्या प्रकारचा थरार आपण इथे अनुभवतोय, 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. यावेळेला मात्र कव्हरच्या रिझर्व मधून चेंडू टोलवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि चेंडू मात्र बघता बघता जातोय सीमा रेषेच्या नजीक आणि हा सामना जिंकलाय तो श्री गणेश स्पोर्ट्स कळंबोली संघानं.